नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रिल सँडविच कसं बनवायचं हे बघणार आहोत. त्यासाठी मी इथे बॉइल्ड पोटॅटो स्मॅश करून घेतले छान. त्यानंतर मी कॉर्न पण इथे बॉईल करून घेतले आणि त्याला पण व्यवस्थित स्मॅश करून इथे ॲड केले. त्यानंतर थोडेसे चिली फ्लेक्स टाकलेत. त्यानंतर चवीनुसार मीठ घालते आणि थोडीशी कोथिंबीर चिरून टाकणार आहे. तर आता या सगळ्या सारणला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्या. मिक्स झाल्यानंतर आपलं हे स्टफिंग तयार झालेलं आहे. सो आता आपण इथे सँडविच कसं बनवायचं हे बघूयात. तर सर्वात अगोदर मी इथे 2 ब्राऊन ब्रेड घेतलेले आहेत आणि त्याला छान सॉस लावून घेतलेला आहे. दोन्ही पण ब्रेड्सला सॉस व्यवस्थित लावून घ्या. तर आता इथे आपण जे स्टफिंग तयार केलेले आहे, जे मिक्सचर आहे आपलं, ते मिक्सचर आपण या एका ब्रेडवरती अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे. त्यानंतर मी इथे स्लाइस तयार करून ठेवलेले आहेत ओनियन्सचे आणि टोमॅटोचे पण. तर ते मी यावरती ॲड करणार आहे. तर अशा प्रकारे गोल गोल मी इथे ओनियन्स हे स्लाइस पहिलेच बनवून ठेवले होते, ते मी इथे ॲड करणार आहे. त्यानंतर मी कॉर्न इथे ॲड करते, जे आपण बॉईल करून घेतलेले आहेत. तर ते कॉर्न इथे ॲड करून घ्यायचे. त्यानंतर थोडीशी तुम्ही चिली फ्लेक्स पण यावरती टाकू शकता. त्यानंतर थोडंसं मीठ. आणि मी इथे थोडंसं चीज घालते. आणि याला कवर करून घ्यायचं दुसऱ्या ब्रेडने. तर तुमच्याकडे जर काकडी असेल तर तुम्ही काकडीचे पण स्लाइस करून घालू शकता. तुमच्याकडे जर टोमॅटो असेल ते पण तुम्ही यामध्ये घालू शकता. त्यानंतर मी इथे वरतून चांगलं तूप लावलं आहे आणि त्यानंतर मी बेक होण्यासाठी ठेवते. सो इथे मी 2 मिनिट किंवा जास्तीत जास्त 3 मिनिट होऊ देणार आहे. त्यानंतर दुसऱ्या साईडनं पण मी सेम तसंच भाजून घेणार आहे. तर बघू शकता तुम्ही कांदे पण व्यवस्थित शिजलेत आपले आणि इथे आता सँडविच तयार आहे. तर छानपैकी त्याला असं कापून घ्यायचं आहे, त्याची स्लाइस करून घ्यायचे आणि तर आपलं इथे सँडविच तयार आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे नक्की कळवा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू सो मच.